आमचे आमदार, आमचे जिल्हा अध्यक्ष सगळ्यांचे फोन पण आले, मला बसवून समजावलं. तर मला पण असं आहे की पुढे माझ्यासाठी काय चांगलं करणार असं त्यांचं मत होते. मी बोलली ठीक आहे, मी माझ्या आत्मसन्मानासाठी लढत होती, का की वाढ महिला आरक्षण होता. नमस्कार, मी अतुल जैन. आपली बातमीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत अंधेरीच्या विभागामध्ये. या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 79मध्ये जे अपक्ष उमेदवार म्हणून राखी गुप्ताजी होत्या, त्यांनी फॉर्म मागे घेतलेला आहे आणि आता ज्या त्या भारतीय जनता पार्टी पक्षात काम करत होत्या त्याच पक्षामध्ये पुन्हा ते सक्रिय झाले आहेत आणि कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत, निवडणुकीमध्ये प्रचार करत आहेत. राखीजी, काय सांगाल, ज्या पद्धतीने मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अशा घटना आपण पाहिल्या की जे उमेदवार म्हणून इच्छुक होते त्यांना उमेदवारी मिळाली नाही, नाराज झाले आणि खूप म्हणजे लोक अक्षरशः रडली, अशा पद्धतीची सुद्धा आपण गोष्ट पाहिली आहे. आपण सुद्धा त्यातले एक आहात की आपण सुद्धा आपला फॉर्म मागे घेतलेला आहे. आपण का फॉर्म मागे घेतला? पहिले तर मी तुमच्या चॅनलला धन्यवाद करते. पहिला तर मला वेदना आहे की मी फॉर्म मागे घेतली, का की पार्टी हितासाठी मला लोक समजावलं की तुम्ही फॉर्म मागे घ्या, पार्टी बरोबर सहयोग करा, ते तुम्ही संघटनेला काम केलेलं आहे, तुम्ही आता असं नका करू. आणि आमचे आमदार, आमचे जिल्हा अध्यक्ष सगळ्यांचे फोन पण आले, मला बसवून समजावलं. तर मला पण असं आहे की पुढे माझ्यासाठी काय चांगलं करणार असं त्यांचं मत होते. मी बोलली ठीक आहे, मी माझ्या आत्मसन्मानासाठी लढत होती, का की वाढ महिला आरक्षण होता आणि महिला म्हणून मी आपल्या वार्डात खूपच काम केलेली. आणि कुठल्याही पार्टीतून कुठल्याही महिलांनी असं अपक्षमध्ये या इंडिपेंडंटमध्ये काही आपल्यासाठी बोललं नाही. पण मी स्वतः बोलली, का आमची BJP तिकडे म्हणजे की BJPचं असं होतं की तिकडे म्हणजे कमी होत चाललं आहे. पण कोणतरी पाहिजे की BJPचं जनाधार वाढवायला. तर कोण पुढे नाही येणार आम्ही, तर कसं आमच्या BJPचं जनाधार दिसणार? यासाठी माझ्या आत्मसन्मानासाठी महिला आरक्षण होता, म्हणून मी ही पाऊल उचलली. मग आपण ज्या पद्धतीने 79 वॉर्डमध्ये इच्छुक होतात, गेली अनेक वर्ष आपण या कामात BJPच्या पक्षात काम करत असताना मनात भावना होत्या की मला उमेदवारी मिळणारच, पण ज्यावेळेला उमेदवारी मिळाली नाही त्यावेळेला मनात खूप वेदना झाल्या असतील. खूपच वेदना झाली, माझ्या मनात खूपच वेदना झाली. पण माझे जो समर्थक आणि सहयोगी होते ते बोलले, तू भर, तू जिंकूनच येणार, का की तुझ्याबरोबर जनसमर्थन आहे आणि आम्ही पण आहे. आमच्या काही लोक पण होते बरोबर, पण काय आहे, पार्टीचा संघटन आहे, लोकांचं म्हणणं आहे की आम्ही पार्टी संघटनमध्येच काम करणार, आता तू मागे घे, तुझ्यासाठी पुढे विचार करणार. आपल्याला आमदार साहेबांनी जे सांगितलं, काय सांगितलं? आमचे आमदार जे मुर्जी पटेल काका आहे, त्यांच्या मन होते की तुम्ही मागे घ्या, पार्टी संघटनबरोबर लागा, आम्ही तुमचा विचार करू पुढे. आणि त्यांचा मान सन्मान घेऊन, का की मी त्यांच्याबरोबरच चांगलं काम केलेलं आहे, त्यांना माहीत आहे, म्हणून ते माझ्या हितासाठी आणि पार्टीच्या हितासाठी ते मला बोलले की तुम्ही माघार घ्या, आम्ही तुमच्यासाठी पुढे काही चांगला विचार करू. पण त्यांच्या सन्मानासाठी मी माघार घेतली आहे आणि पार्टी मला सन्मान देणार, मला असं वाटतं. ज्या पद्धतीने तुम्ही आता माघार घेतलेली आहे, तर तुमच्या या वॉर्ड क्रमांक 79मध्ये युतीचे उमेदवार असतील. कोण उमेदवार आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत? युतीचे उमेदवार आहे, शिंदे गट, शिवसेना शिंदे गट आहे, सायली सदानंद परब हे उमेदवार आहे. आता त्यांच्याबरोबर लागून मी पार्टी हितासाठी कामं करणार आणि महायुतीला जिंकून आणणार. मग ज्या पद्धतीने पुन्हा तुमच्या चेहऱ्यावर हसू दिसतंय, कशा पद्धतीने महायुती मुंबईमध्ये जिंकणार असं तुम्हाला वाटते? जिंकणार, ते 100% जिंकणार. आता काय, आम्ही जनतेला समजावणार. जनतेच्या मध्ये रोष आहे माझ्यासाठी की तुम्ही राहिलं असतं तर चांगलं झालं असतं, पण जनतेच्या जनतेमध्ये आम्ही पण जाणार, बोलणार, भाई आम्ही तुमचं काम करून देणार, आमचे नगरसेवक पण येणार, त्यांच्याबरोबर आम्ही काम करून तुमचं पण देणार.